दोन्ही बंधू एकत्र येतात याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी दिली आहे। मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र आलेत, निवडणुकीसाठी सुद्धा ते योग्य निर्णय घेतील असंही ते म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। चंद्रकांत वैद्य म्हणजे चंदूमामा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आपण करतो 20 वर्षांपासून प्रयत्न करत होतात, अनेक वेळा या ठिकाणी बोलणं पण झालं, मात्र हे कुठेतरी तो क्षण आता काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। काय वाटतं की कसा आनंद आहे तुमचा सध्या? नाही, मला नक्कीच आनंद आहे। मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, खुदा के घर देर है मगर अंधेर नहीं है। तर योग्य वेळ यायला पाहिजे आणि आज उद्या ती येणार आहे आणि दोघेही भाऊ एका मंचावर मला याची डोळा याची देत बघणं तर भाग्य मिळेल असे मला ईश्वरचरणाची प्रार्थना करून त्या दोघांनाही यश मिळो अशी मला मनोमन कामना आहे। मराठी माणसाच्या रक्तामध्ये जे भिनलेलं आहे ते बाहेर येते, त्यामुळे आदेशाची काही गरजच नसते ना। मराठी माणसाने एकत्र राहावे हा जो साहेबांचा पहिल्यापासूनचं आदेश होता किंवा म्हणणं होतं ते आज साकारते। हिंदुत्व एकत्र यायलाच पाहिजे, म्हणजे हे सगळे साहेबांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहेत। उद्याच्या भाषणासाठी काही वेळच उरलेला आहे, मात्र तिथून पुढचा प्रवास कसा असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।